नमस्कार मित्रांनो, तर खूप दिवसाच्या विश्रांतीनंतर डायरेक्ट नदीवरून स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। चौघजण आले खूप दिवसानंतर मासे पकडायला। 1 2 3 निखिल आणि त्या साईडला उम्या 4। तर आज खाली आत्ता जायचं नाही, कारण खूप महिन्यानंतर नदीवाल्या मासे पकडायला खाली आत्ता आपण जात नाही कधी, ते तुम्हाला पण माहिती आहे। तर बघू, शर्यती पण बंद झाल्यात, शर्यतींना पण जात नाही। भरपूर दिवसानंतर उम्या बोला चल जरा मासे बघून येऊ। नदीचा पाणी पण लेवल झाले, जाम वाढले। बघू एक भाजीपुरती तरी भेटतात का मासे, तर चला तर मासे पकडायला करतो सुरुवात आम्ही आणि दाखवतो किती मासे भेटतात ते। तर मित्रांनो, सुरुवात झालेली आपल्या रेग्युलरवाल्या स्पॉटवर। बघा, दरवर्षीचा स्पॉट आहे आपला फिक्स, आणि या वर्षीचा पहिला शो मारण्यासाठी उम्या रेडी। भरपूर महिन्यानंतर आलो, बघू काय भेटतं। खर्ची पाणी पहिला शो। चलो गावदेवी माते की जय। शो तर एकदम परफेक्ट पडले। खर्ची पाणी काय येतं बघायला पाहिजे। यो निखिल यो खाली बोलतं माझा अंग दुखतं, हे दुखतं, काम करी नाही बाबा। वलगणीला भाग मारणार आहो, एक्सपर्ट बाई हो। उम्या बोनी झाली झाले का पहिली बाबा। तर पहिला शो मारले, पहिला शो आणि आले 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 बाबा, आले चल काहीतरी आले, काहीतरी आले। खाली नाही गेला यावर्षीचा पहिला शो आमचा। बघू छोटा तर छोटा घेऊ, निकाल घेऊ, कारण पहिला बोनीचा मासा सोडायचा नाही। एक नाही जास्ती आहेत। थांबा पहिले पागवरती घेता मग दाखवता। थांबा ये बा मित्रांनो, 3-4 आहेत बघा। पहिला, दुसरा तो पेकला का रे, बारीक मासे घ्यायचं नाही बोलते। यो बघ तिसरा, 3 मासे भेटलेलं पहिल्या शोला। यो एक चौथा, 4 मासे भेटलेलं, 3 सोडलं, एकच घेतला। बघू रे तो किती मोठा। यो बा यो मस्त साईज यो घेतला। चला आता दुसरा शो रेडी करतो। सॉरी मित्रांनो, दुसरा शो नाही रेडी करीत, याच शोला अजून मासा आहेत। 3 पेकला का, एक घेतला। आता यो बघा कसली साईज आहे। बघ थांब रे, तसा नको पुढे येला। बघ कसली साईज आहे मित्रांनो, खतरनाक साईजचा काला मासा भेटले, जबरदस्त। चला 2 घेतलं, 4 फेकलं। यो पण घ्यायचा ग, हा राहून दे ना तो, बरा ना यो बारीक आहे गे। त्याला अजून किती मोठं पजम्मा, इसला 5 मासं सोडलं, 2 मासं घेतलं। यो एक 6वा, 8 मासं भेटलेलं मित्रांनो पहिल्या शोला। 8 मधल्या फक्त 2 घेतल्या ना। अरे यो एक 9 मासं पहिल्या शोला, पण घेतलं फक्त 2च। चला 9 मासं मधल्या 2 घेतलं, 7 सोडलं। आता सेकंड शोला बघू काय होतं। आता नदी पार करतो उम्या, डायरेक्ट त्या साईडला चालले। बघू त्या साईडला काय घेऊन येतं। आता चालत चालत त्या साईडला गेला, त्या साईडला जाऊन पागमाराची तयारी। दुसरा शो रेडी। पहिल्या शोला मस्त मासा आलं तर 9, पण आपण 7 मासं सोडून दिलं, कारण ते होतं छोटं। आपण मीडियम साईजचं घेता, छोटं साईजचं घेत नाही। तर दुसरा शो मारतो, बघू दुसऱ्या शोला काय येतं। शो तर बरा पडले, मासे येतात का काय माहीत नाही। बघू थांबा सांगतो तुम्हाला, चेक करतो मी आता चापून पहिले पायामध्ये। बारीक 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 लागतात उम्या बोलतो। बघू बघू पागेर तर उचलले, ते बघ दिसतान बघा। 3-4 तर आहेत बारीक बारीक बारीक, म्हणजे घ्यायच्या लायकीचे असलं तर घेऊ, नाही तर नाही। तेव्हा 3 ते दिसतात समोरच, घ्यायसारखे 2 तरी। बघू आता उम्या बघा तिकडून मासा फेकता, बघू येतं का या साईडला। अला अरे वा, मस्त साईजचा। वा कसली साईज भेटले मित्रांनो। मला बोललो ना आपण मोठी साईज घेणार, फक्त छोटी साईज घेणार नाही। तेवढा लांबशा फेकला उम्यानी। तो बघा अजून एक फेकतो बघा। किती आलं तर 7-8 आहेत, पण बारीक आहेत बोलतो, पण 2च घ्यायच्या लायकीचे। बघा होतं त्याच्यापेक्षा मोठा, हे पडल बघ। बघा कसा मित्रांनो, खतरनाक साईज आहे बघा।
साईज भेटले. मासे येत आहे भरपूर, पण घेत नाही आपण जास्त. हे बघा मोठ्या साईजचेच घेतोय बघतोय, छोटे साईज घ्यायचे नाही उम्या बोलते. ते बघा तो छोटे काढतोय आणि फेकून दिला आता काढून. 7-8 होते सगळे काढून फेकून दिले, फक्त 2च घेतले. आता तिसरा शो रेडी करतो, बघू तिसऱ्या शोला काय येतं. आपण मित्रांनो कंटिन्यू दाखवतो, ज्या शोला मासे येतील ते दाखवतो, नाही येणार तर नाही दाखवतो. आले तर आले, नाही तर नाही. नाही तर दुसरे लोक फक्त ज्याच्यात मासे येतात तेच दाखवतात. आपण नाही आले तरी दाखवतो बाबा नाही आले. आता तिसरा शो बघू कुठं मारतो, त्या साईडला मारतो कुठंतरी. पाणी भरपूर वाढले, 2 दिवस पाऊस चांगला पडलेला, आज नाही पाऊस. त्याला तिसरा शो गावदेवी माते की जय. शो तर जागेवरच पडले, मासा आले का माहीत नाही. पाण्याला प्रेशर जास्त आहे मित्रांनो, दिसत नाही तो, पण फ्लो बरोबर आहे, जास्त आहे. आणि पाणी पण खोले ते बघा, बघा किती खोले बघा, जवळजवळ 8-10 फूट खोले. आणि तिथं तेवढ्या याच्यात पाग मारणं रिस्कीच आहे. आणि पाण्याला प्रेशर पण नाही. तिकडं बघा मित्रांनो, मासे चेक करण्यासाठी उम्या बुड्या मारून चेक करतो डायरेक्ट पाण्याखाली. पागात मासा आहे का उम्या, काहीतरी आहे बोलतो, डायरेक्ट बुडी मारून चेक करतो. असा तसा नाही, एकदम खतरनाक किलाडी उम्या आपल्याजवळ. त्याला जमतं त्यांनीच या बाबा असं काम करायला. कोणी बी असं कांड करायला येऊ नका, न जीवाला मुकाल पहिलेच सांगतो. नंतर बोलाल का यांनी व्हिडिओमध्ये दाखवला तर म्हणून आम्ही ट्राय केला. मग देव बोलेल थांब मी तुमच्या बरोबर ट्राय करतो. तिसरा शो मध्ये मित्रांनो एक पण मासा नाही, खाली शो गेला. बघा आणला पाग वापस. 3 शो तिकडं मरलं, त्यांच्या 2 शोला आपल्याला मासा भेटलं मित्रांनो. तिसऱ्या शोला एक पण मासा नाही भेटला. बघू आता चौथा शो रेडी केले, तिकडून इकडं आलो, कारण तिसऱ्या शोला एक पण मासा नाही आला. दुसऱ्या आणि पहिल्या शोला मस्त मासा आलं. पहिल्या शोला 9, दुसऱ्या शोला 7, पण आपण 2-2च घेतलं, बाकी सोडून दिलं छोटं ओलं. आणि पागामध्ये एक शेमटी आहे वाटते, हां शेमटी आहे आणि गाबोली भरलेली आहे, ती पण सोडाची नसते बिलकुल. अंड्यावली शेमटी आहे मस्त. टाक दे. चलो अंदर. तो पण आपला चौथा शो. चला चौथा शो रेडी झाले, बघू काय भेटतं. शो तर परफेक्ट पडले, पण मासा भेटला पाहिजे. काय ना मित्रांनो, चौथा शो पण खाली गेला. परत बॅड लक चालू झाली की लगेच 4 शो मारलं. 4 शोमध्ये 2च शोला आपल्याला मासे भेटलं. तिकडं जाऊन आलो, एक शो मारला, काही भेटला नाही. आता बघू 5वा शो नाही परफेक्ट पडला, शोत नाही परफेक्ट पडला. या बघा मित्रांनो, 4 शो मारलेलं, 2 शोला मासे भेटलेलं. 5वा शो मारलेला ना, 5व्या शोला एक भेटले. चला 1 ते 1. आता उम्याला बोलल्या बाबा छोटं मोठं काही सोडू नको, जे भेटतील ते उचल. बघ मस्त साईज, चांगली साईज भेटले बघ. रप्पाडी साईज, रप्पाडी. हे बघा मित्रांनो, 5व्या शोला आम्हाला वाटलं एकच मासा, उम्याला पण नव्हता माहिती एकच मासा आलत नव्हता, अचानक आला लागला. बघ बरी साईज रे, चांगली साईज. बघू आता परत चलो. पाऊस आले, वाकडा तिकडा शोपारले, बघू काही आला तर. पाऊस आले, 2 आहेत मीडियम साईजचं, पण सोडायचं नाही आता, नाही सोडायचं आता, सोडायचं नाही, जे भेटतील ते. बघ 2 भेटलं मस्त साईजचं. बा यो एक यांना देऊन टाकलं, भावले जाऊन दे, त्यांना देऊन टाकलं, त्यांना मच्छी नाही भेटली. मित्रांनो आवाजले जास्त, जरा आवाज बाहेरचा येत असेल तर ॲडजस्ट करा जरा, कारण आपण काही एवढा मोठा माणूस नाही. आपल्याकडे भारी सामान असेल, इक्विपमेंट असेल यूट्यूबची, साधा माणूस आहे आपण, ॲडजस्ट करा जरा हवेचा आवाज. आता तिकडं पण पब्लिक आली ती बघा पाग मारायला. पाग गुतले हो, पाग गुतलेला तरी बघू. इकडं बघू काही भेटतं का, तिथं तर काही भेटत नाही. मित्रांनो काहीतरी आहे, पण मला जायला जागा नाही. थांब आता काहीतरी ॲडजस्ट करतो मी गेलो तर चालेल, मोबाईल ना पडून देणार बाई.
टाको मी काही दिस उलटा फिरताव खाली साठी पाय सटकलं तर डायरेक्ट मोबाईल बी खाली मी खाली उतरू ग मग थांब जरा. या बघ मित्रांनो असा उतारल्यावर ना खालती लय रिक्स घेऊन या बघ पांदीला पकडून ठेवले सटकलं को डायरेक्ट खालती आव चांगले हो बघ. तर मी फ्रंट कॅमेरा दाखवू नाही शकत मासे चांगल्या साईडचं भेटले नाही बघ मी दाखव कसनी साईज बघा दाखव म्या बघ कसनी साईज अजून आहे खाली एक 4 आहेत तिथं 2 एक 3 एक टाकला पिशवीन बारीक नाहीत. चलो 4 मच्छी मिला अभी डाल दो अंदर. ये देखो अभी कोड्डे का काम हो गया अपना दिखता नहीं इधर मोबाईल साधा नर आपला बघू आता आता परफेक्ट सोपरल्या का आता परफेक्ट. आता मी अंगताना 50 मासे होईल असतील टेन्शन नाही जास्ती नाही 50 मधले आम्ही 5च जाऊ बाकी आम्ही ना असं दानशूर आहो ना सहज वाटतं कोणला पण सहज कोणला पण वाटतं आम्ही छोटं मोठं मासे घेत नाही आम्ही किंग साईज घेतो फक्त. एवढा भारी शोपारला मासा एक बी नाही आला का बोला दादा एक अले चल एक तर एक काहीतरी तळले बाकी उम्याने बॉडी बांधूल्या बाबा अले 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 मस्त पैकी अले एक मासा. चलो आम्ही ना पाऊस आलता जोरात म्हणून तिथं स्मशानभूमी आहे तिथे गेलतो थांबायला पण उम्या नदीतच होता तिथं वरच्या साईडला गेलता इकडून जायला जागा बिलकुल नाही म्हणून आम्ही गेलो नाही तो एकटाच गेलता साईडचा. आता त्याला भरपूर मासे भेटले. अरे तुम्ही टकले त्याच्यान जवळजवळ ना 8 ते 10 मासे होते त्याच्यात बघा बरेच भेटले म्हणजे 8-10 होते चांगल्या साईजचे होते. आणि अजून पागिरामध्ये 3 आहेत ते पण काढतो आता थांबा जरा. काटा लग गया चार भेटले 4 पहिले ते. आता कसा मित्रांनो एंडिंगचा टाइम झाले एंडिंगचा आता निघायचा थोडा टाइम झाले तर आता छोटं मोठं पकडून आता एंडिंगचं पागीर मारायचे टाइम चालू आहे. तर हे बघा 4-5 आहेत 4-5 आहेत छोटे मोठे जे आहेत ते आहेत घ्यायचे. हे बघा चला आता काढून घेतो यांना पटापट चालू घेऊन तिथल्यात का मग अंगठ्या लागली ना कोकणी आहेस वाटतं कुठला रे कोकणांचा सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग सावंतवाडी ते सांग सावंतवाडीत कुठे सावंतवाडी कोलगाव भेट मग भेट घोडेमुखच्या जत्रेला. तुम्ही घोडेमुखची काय मी इथलाच मी दरवर्षी येतो तुमच्या इकडे जत्रेला. आत्ताच जाऊन आलो मागच्या महिन्यात 19 तारखेला मातोंडला मातोंडला गेलो कारिवड्यात गेलो मातोंडला जयतीर असतो मातोंडला गेलो कारिवड्यात गेलो कारिवडे आमच्या तिकडनं जवळ भरपूर आहेत कोणची आयडी काय आली बा चालेंची आयडी उंचेरी त्यांच्या घरा फोन करू गे आप लागतील बारीक करून याला मग सोडला तुमचं यूट्यूब चॅनल आहे काय हां नाव काय यूट्यूब चॅनल परेश तरे तुका बघूचा काय चेक कर मग 7 मासे भेटलं त्यांच्या एक पालाला मासे गेलं. मित्रांनो पागेर मारले उमेनी पण पागेर अटकले आता नदीत. हे बघा याला बोलताना काचका कसा काम
पागेर काढासाठी डायरेक्ट बुडी. प्रत्येक व्हिडिओमध्ये आणि प्रत्येक वेळेस सांगतात ज्याला जमतं त्यांनीच अशी रिक्स घ्या, कोणी पण रिक्स घेऊ नका. ज्याला जमतं त्यांनीच करा ही कांड, नुसतं यावं नका ना. बोलाल मग तेरे पीछे कवा ना, मग देव बोलेल आओ मेरे पीछे आओ. असा पागेर कडला बघा मित्रांनो, अटकलेला बुड्या मारून जवळजवळ जागत 10 फुटे. आता पाय लागला उम्याचा. मासा तर काही आला नाही, पण पागेर अटकलेला पागेर आला. तिथून आपण पागेर अटकलेला काढला तर उम्या तिथून पोहत पोहत या पायऱ्यान जावलेला आणि पोहता पोहता उम्याने पोहता चिंबोरी दिसली उम्याला आणि पकडली. पकड म्हणजे आम्ही सोडणारी माणसं दिसली का उम्या. फिमेल मादी आहे पण पिल्ली सोडलेली आहे. पिल्ली असती तर आपण घेतली नसती. साईज बघा मित्रांनो, साईज काढल्यान पिल्ली नाही ते बघा. पिल्ली असती तर आपण घेतली नसती. मित्रांनो मासं पकडून झाल्यान आता आम्ही घरात चाललो. पण घरात जायच्या आधी तुम्हाला मी मासं दाखवता किती भेटल्यान. आपला मोबाईल साधा तुम्ही ॲडजस्ट करा, कारण क्वालिटी आता कमी येते. हे बघ मासं तुम्हाला दाखवतो. पलटी करताना दाखवतो बा. हे बघ उम्याने केल्या पलटी. जवळजवळ 4-5 किलो भेटल्यान, जास्त नाही भेटलं. नाही एक शेंगटी भेटली गाबोलीची. हे बघ 5-6 किलो भेटल्यान, जास्त नाही. आणि एक चिंबोरी भेटली. उम्या दाखव रे, ही बघ कशी चिंबोरी.